भाजपचे नेते अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत आणि आजच काँग्रेसकडून मोठं आंदोलन पुण्यामध्ये केलं जाणार आहे। का नेमकं हे आंदोलन केलं जातंय आणि काय त्याची एकूण पार्श्वभूमी आहे, कशा पद्धतीचं आंदोलन असणार? मे महिन्यापासून नीट परीक्षेचा जो काही गोंधळ चालला आहे, नीट परीक्षेच्या माध्यमातून जे काय लाखो विद्यार्थ्यांची फसवणूक झाली, त्याच्यानंतर जवळजवळ अधिकृतरित्या 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात, अनधिकृत आत्महत्या खूप साऱ्या आहेत। त्याच्यानंतर देशभरात माननीय राहुलजी गांधी यांनी विद्यार्थ्यांना घेऊन छात्रवृत्तीच्या नावाखाली आंदोलन उभं केलं। त्या आंदोलनाला मोठं स्वरूप प्राप्त झालं। नंतर कॉक्रोच पार्टी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आली। देशभर सगळं वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आंदोलन होत असताना श्री अमित शहा यांच्या आदेशामुळे या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणींवर लाठीचार्ज करण्यात आला। खूप साऱ्या विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। विद्यार्थिनींचे खास करून तरुणींचे विनयभंगाचे प्रकरण समोर आले। त्याच्यामध्ये पोलिसांनीच त्यांना दंडुके मारलेले किंवा दंडुके चुकीच्या ठिकाणी लावलेले आपण पाहिले। या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, पण ज्यांनी लाठीचार्जचा आदेश दिला, ज्यांच्यामुळं एक मुलगी मृत्युमुखी पडली, ज्यांच्यामुळं शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले, ज्यांच्यामुळे शेकडो तरुणींवर विनयभंगाची वेळ आली, या सगळ्याला जबाबदार असणारे श्री अमित शहा हे त्या सगळ्या प्रकारानंतर पहिल्यांदा देशातल्या कुठल्या शहरामध्ये येतात, ते पुणे शहरात येतात। पुणे शहरात येत असताना ज्या गृहमंत्र्यांमुळं या देशाची एवढी अपरिमित हानी झाली, नाचक्की झाली, विद्यार्थ्यांवर एकूण अत्याचार झाले, त्यांनी या देशाची माफी मागावी, विद्यार्थ्यांची माफी मागावी, ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी, विनयभंगाच्या ज्या केसेस अजूनही पेंडिंग आहेत त्या दाखल करा। ते कुणी असेल, तो सरकारी कर्मचारी आहे का, कोणी राजकीय कार्यकर्ता आहे का, कोणी आणखीन काय आहे, त्यांच्या गुन्हे दाखल करत ही आमची मागणी आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज पुणे शहर काँग्रेस अमित शहांच्या विरोधात आंदोलन करत आहोत। पण एकीकडे रोहित टिळकांनी असं म्हटलंय की हा सगळा पुरस्काराचा कार्यक्रम आहे, लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातोय, त्यासाठी बोलवले मान्यवर आहेत, यात राजकारण करायला नको। मुळात रोहितजी टिळक यांना फार काय सल्ला द्यावा असं मला वाटत नाही, कारण की ते लोकमान्यांचे पंतू आहेत। लोकमान्य टिळकांनी या देशाला स्वराज्याचा नारा दिला, त्या स्वराज्याच्या नाऱ्याचा एकूणच इतिहास आजही बरीच सगळ्या पिढ्या वाचत आहेत। पण असं असताना एकीकडं स्वराज्याचा नारा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे देणारे लोकमान्य टिळक, आणि दुसरीकडे त्यांचेच पंतू जे एकूणच विद्यार्थ्यांवर किंवा आपल्या बांधवांवर होणाऱ्या अन्यायानंतर त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून या शहरामध्ये आमंत्रित करत, हा विरोधाभास आहे। त्याच्यामुळे याच्यात राजकारण नाही, ही भारतीयांची आर्त हाक आहे, ती दुर्दैवाने रोहित टिळकांना ऐकू जात नाही, हे ह्या पुणे शहराचं दुर्दैव आहे। आपण बघतोय की आज अशा पद्धतीची काँग्रेसची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने हे आंदोलन होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समित, ज्ञानेश्वर चौकमत, पुढारी न्यूज, पुणे।